स्टुडंट, तर आपला जो तिसरा चॅप्टर आहे, तिसरं युनिट आहे कास्टिंग प्रोसेस अँड प्लास्टिक माउल्डिंग. ह्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला वेगवेगळे फर्नेसेस, सेफ्टी प्रिकॉशन आणि सेंट्रिफ्युगल कास्टिंगची माहिती घेतलेली. आता आपण कास्टिंग डिफेक्टची माहिती घेणार आहोत. आता पहिला एक लक्षात घ्या की कास्टिंग करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये अनेक डिफेक्ट्स ऑब्झर्व होतात किंवा आढळून येतात. तर जेव्हा आपण मोल्टन मेटल पोअर करतो तर त्याच्यामध्ये काय काय डिफेक्ट्स असू शकतात, म्हणजे त्याचे कारणं काय असू शकतात आणि त्याच्यावरती आपल्याला उपाय, जे कारणं असतील त्याच्या उलट आपण केलं की ते उपाय होणार आहेत. म्हणजे आता समजा की जे कारणं आहेत ते काय असू शकतात. तर पहिलं कारण असू शकतं की बाबा जी काय आपली डिझाईन आहे कास्टिंगची ती व्यवस्थित नसेल. तर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित डिझाईन करायची आहे कास्टिंगची. किंवा समजा दुसरं कारण असू शकतं, जे काय आपण सँड वापरलेली आहे त्याच्यामध्ये कदाचित मॉइश्चर जास्त असू शकतं, किंवा जी काय सँड आहे ती व्यवस्थित रॅमिंग केलेली नसेल, किंवा जे काय कोर असेल ते कोर त्याच्यामध्ये व्यवस्थित प्लेस केलेलं नसेल, किंवा जे काही दोन पार्ट्स आहेत कोप आणि ट्रॅक ते एकमेकाला मॅच झाले नसतील. म्हणजे माउल्डिंगच्या रिलेटेडसुद्धा प्रॉब्लेम असू शकतात, एखाद्या डिफेक्ट होण्याचं कारण असू शकतं. मग त्याच्या संदर्भात आपण उपाय काय करायचे हे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहेत, कोणते डिफेक्ट आणि त्याचे उपाय. त्याच्यानंतर कधी कधी काय असतं की जे काय पोअरिंग टेम्परेचर आहे मोल्टन मेटलचं ते मेंटेन केलेलं नसतं, किंवा जी काही गेटिंग सिस्टीम, रायझिंग सिस्टीम आहे तर ती व्यवस्थित केलेली नसते, किंवा जे काही सॉलिडिफिकेशन होत असतं मोल्टन मेटलचं ते व्यवस्थित होत नसेल, प्रॉपरली होत नसेल, तरी डिफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होत असतात. तर असे वेगवेगळे कारणं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला माउल्डिंग व्यवस्थित केलं नसेल, किंवा त्या सँडला स्ट्रेंथ नसेल, सपोर्ट व्यवस्थित नसेल, किंवा रेन्फोर्समेंट नसेल. तर असे अनेक कारणं आहेत. किंवा जे पोअरिंग करतो मोल्टन मेटलचं त्याच्यामध्ये डिफेक्ट निर्माण होऊ शकतात. तर ते डिफेक्ट आपण पाहणार आहेत. त्यामध्ये पहिला जो डिफेक्ट आहे तो म्हणजे ब्लो होल. ब्लो होल म्हणजेच काय, अशी इथं तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसते, असे जे कास्ट पार्टमध्ये असे गोलाकार अशी कॅव्हिटी तयार होते, राऊंड कॅव्हिटी होते, स्मूथ राऊंड कॅव्हिटी तयार होते कास्ट पार्टमध्ये आपल्याला दिसून येते. त्याला आपण म्हणतो ब्लो होल्स. तर हे कशामुळं होतं की जे काही गॅसेस आहेत किंवा स्टीम आहे, जे काही मॉइश्चर असेल सँडमध्ये त्याचं स्टीममध्ये रूपांतर होतं. तर जे काय स्टीम आहे किंवा गॅसेस आहेत त्याचे जे बुडबुडे आहेत किंवा बबल्स आहेत ते कास्टिंगमध्ये एन्ट्रॅप झाल्यामुळं असं गोलाकार अशी कॅव्हिटी तयार होते, त्याला आपण म्हणतो ब्लो होल. मग ह्याचे कॉजेस काय आहेत, तर ह्याचं कॉज आहे एक्सेसिव्ह मॉइश्चर इन द सँड. म्हणजे आपण जे सँड वापरतोय ग्रीन सँड वगैरे त्याच्यामध्ये जास्त मॉइश्चर असू शकतं, ठीक आहे. किंवा जी काही परमिॲबिलिटी आहे, आता परमिॲबिलिटी ही प्रॉपर्टी तुम्हाला सँडची माहिती आहे की ज्याद्वारे गॅसेस किंवा स्टीम बाहेर पडते. तर ती परमिॲबिलिटी सँडची कमी असेल तरी हा डिफेक्ट होऊ शकतो. किंवा जे काही रॅमिंग आहे ते रॅमिंग सँडचं जास्त हार्ड झालं असेल. माहिती आहे की आपल्याला जेव्हा हार्ड रॅमिंग आपण करतो तेव्हा परमिॲबिलिटी ही कमी होत असते. तर प्रमाणापेक्षा जास्त हार्ड रॅमिंग आपण, किंवा रॅमिंग जास्त हार्ड केलं आपण, योग्य पद्धतीने रॅमिंग केलं नाही सँडचं, तर हा डिफेक्ट होऊ शकतो. किंवा जे काही व्हेंट रॉड आपण वापरतो ज्याच्याद्वारे आपण माउल्डमध्ये व्हेंटिंग करत असतो की त्याद्वारे गॅसेस किंवा स्टीम बाहेर पडत, तर ती व्हेंटिंग इन्सफिशियंट असेल तर हे डिफेक्ट आहे. मूळ बघायचं आहे की हा डिफेक्ट काय आहे. हा डिफेक्ट आहे ब्लो होल. तर हा ब्लो होल होण्याचे कारणं काय आहेत, जे गॅस आहे किंवा स्टीम आहे त्याचे बबल्स म्हणजे त्याचे बुडबुडे कास्ट पार्टमध्ये एन्ट्रॅप होतात, ठीक आहे. कास्ट पार्टमध्ये एन्ट्रॅप होतात आणि तिथं असे राऊंड गोलाकार अशी कॅव्हिटी त्यामध्ये दिसते आपल्याला. मग आता बघा, व्हेंटिंग व्यवस्थित नसेल हे कारण असू शकतं, कारण त्या व्हेंटिंग जर व्यवस्थित असतं तर स्टीम आणि गॅसेस बाहेर पडले असते, त्यामुळे बबल एन्ट्रॅपमेंट व्हायचा प्रश्नच आला नसता. त्याच्यानंतर मॉइश्चर जास्त असेल त्यामुळे स्टीम जास्त तयार झाली असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर रॅमिंग जास्त जोरात केलं असेल तरीसुद्धा हे होऊ शकतं. किंवा जी परमिॲबिलिटी सँडची प्रॉपर्टी असते की ज्याद्वारे गॅसेस किंवा स्टीम बाहेर पडते ती कमी असेल. म्हणजे हा जो डिफेक्ट आहे हा स्टीम आणि गॅसेस ह्याचे बबल्स ह्याच्या रिलेटेड आहे. म्हणजे हा कशाच्या रिलेटेड होतो, तर सँड आणि रॅमिंग ह्याच्या रिलेटेड हा
डिफेक्ट येतो. म्हणजे सँडच्या प्रॉपर्टी म्हणजे त्यामध्ये परमेबिलिटी प्रॉपर्टी कमी असेल आणि जे रॅमिंग आहे ते जोरात केलं असेल, ठीक आहे, किंवा जे मॉइश्चर आहे ते सँडमध्ये जास्त असेल, तर अशा रिलेटेड हा डिफेक्ट येतो. मग ह्याच्या रेमेडीज काय असतील, तर मॉइश्चर कंटेंट जे सँडमध्ये आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे. त्याच्यानंतर रॅमिंग हार्ड करायचं नाही आहे आपल्याला, आणि वेंट होल आपल्याला वेंट रॉडच्या साहाय्यानं, जे आपलं हँड टूल आहे त्याच्या साहाय्यानं आपल्याला वेंटिंग करायचं आहे. नेक्स्ट डिफेक्ट इज पोरोसिटी. पोरोसिटी हा डिफेक्ट काय म्हणजे पिन होल पोरोसिटी म्हणतो. अतिशय बारीक असे होल पडतात ज्याच्यामध्ये आपले पिनचं जे पिन म्हणजे अतिशय कमी डायमीटरचे पिन जाईल असे एखादी पिन असते आपली, ते पिनसुद्धा आतमध्ये होलमध्ये जाईल एवढा बारीक डायमीटरचे होल हे त्या कास्ट पार्टवरती ऑब्झर्व होतात. त्याला आपण पिन होल पोरोसिटी आपण म्हणत असतो. तर हे कशामुळे होतं, जे काही गॅसेस आहेत विशेष करून हायड्रोजन, हे जे गॅसेस आहेत ते मोल्टन मेटलमध्ये ऑब्झर्व झालेले आहेत. ऑलरेडी गॅसेस ॲब्झॉर्व झालेले आहेत मोल्टन मेटलमध्ये, ॲब्झॉर्व होतात. हायड्रोजन नायट्रोजन असे जे गॅसेस आहेत ते ॲब्झॉर्व झालेले असतात. त्यामुळे ते जेव्हा आपण मोल्टन मेटल होतो ते ऑब्झर्व गॅसेस असतात, त्यामुळे तिथं काय राहते, पोरोसिटी राहते, पोकळी राहते. एक बारीक असे छोटे बारीक डायमीटरचे होल्स आपल्याला तिथं ऑब्झर्व होतात. इथं दिसतंय बघा पिन होल, म्हणजे पिन जाणे इतके असे बारीक डायमीटरचे इथं होल दिसत आहेत, असे बारके होल दिसत आहेत असे, किंवा पोरोसिटी दिसते, किंवा पोरस आहे, छिद्र दिसत आहेत असे, तर त्याला पिन होल पोरोसिटी हा डिफेक्ट आपण म्हणतो. कशामुळं होतं, तर बघा गॅसेस ॲब्झॉर्व झालेले आहेत मोल्टन मेटलमध्ये. कदाचित पोरिंग टेम्परेचर मोल्टन मेटलचं जास्त असेल, किंवा ऑलरेडीच गॅसेस डिझॉल्व असतील मेटलमध्ये, किंवा जो सॉलिडिफिकेशन आहे तर सॉलिडिफिकेशन फार स्लोली होत असेल. कदाचित परमेबिलिटी कमी असेल सँडमध्ये, कारण गॅसेस बाहेर पडले नसतील गॅसेस, किंवा मॉइश्चर जास्त असेल, ती स्टीम जास्त झाली असेल, तर असे पण त्याचे कॉजेस आहेत. पिन होल पोरोसिटी म्हणजे काय, की असे पोर्स म्हणजे बारीक असे स्मॉल डायमीटरचे छिद्र तुम्हाला दिसतात कास्ट पार्टमध्ये. कशामुळं, तर हायड्रोजन नायट्रोजन सारखे गॅसेस त्या मेटलमध्ये ॲब्झॉर्व झालेले असतात. मग ह्याचे कॉजेस काय, तर गॅसेस ॲब्झॉर्व झालेले ऑलरेडी, किंवा पोरिंग टेम्परेचर जास्त आहे, सॉलिडिफिकेशन रेट कमी आहे, ठीक आहे. तर ह्याला काय करावं लागेल आपल्याला रेमेडीज, तर पोरिंग टेम्परेचर मेंटेन करावं किंवा रेग्युलेट करावं लागेल. व्यवस्थित पोरिंग टेम्परेचर आपल्याला आणून मग पोरिंग करावं लागेल. मेटलचं कॉम्पोजिशन हे आपल्याला कंट्रोल करावं लागेल, कारण त्याच्यात गॅसेस ऑब्झर्व झाले. गेटिंग रायझिंग सिस्टीम की ज्याद्वारे आपण मोल्टन मेटल पोचवतो ते मॉडिफाय करावं लागेल. सो पोरोसिटी, कॉजेस आणि रेमेडीज लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे शिफ्ट डिफेक्ट. आता तुम्हाला इथे दिसतंय वरचा भाग आणि खालचा भाग. बघा इथं तुम्हाला दिसतोय की हा वरचा भाग आहे कोप, हा खालचा भाग आहे ड्रॅग. हे शिफ्ट झालेलं आहे, एकमेकाला व्यवस्थित मॅच झालेलं नाही, मिसमॅच झालेलं आहे कास्ट पार्टमध्ये. तर ह्याच्यामुळं हा डिफेक्ट होतो. आता इथं तुम्हाला दिसतंय माउल्ड शिफ्ट झाला आहे आणि हा कोर शिफ्ट झाला आहे. कोर शिफ्ट झाल्यामुळं हॉलो पोर्शन आपला व्यवस्थित येत नाही आहे. हॉलो पोर्शन जो कास्ट पार्टमध्ये होल वगैरे पाहिजे असेल ते व्यवस्थित येत नाही. आणि माउल्ड शिफ्ट झाल्यामुळं हा कोप पार्ट आणि ड्रॅग पार्ट एकमेकाला मॅच झालेले नाही. ह्याचे कॉजेस काय आहेत, तर मिसअलाइनमेंट ऑफ टू हाफ्स ऑफ पॅटर्न. वरचा भाग पॅटर्नचा आणि खालचा भाग पॅटर्नचा हा व्यवस्थित मॅच झाला नसेल, मिसअलाइनमेंट झालं असेल, म्हणजे ह्याच्यामध्ये जे मॅच करायला आपण डोवेल पिन्स वगैरे वापरतो ते व्यवस्थित नसतील, ते फॉल्टी असतील, किंवा जे फ्लास्क आहेत ते व्यवस्थित नसतील, मिसअलाइनमेंट झालं असेल फ्लास्कमध्ये, कोप आणि ड्रॅग ह्याचं मिसअलाइनमेंट झालं असेल, म्हणजे फ्लास्कमुळे सुद्धा मिसअलाइनमेंट होऊ शकतं. किंवा पॅटर्नचे जे दोन भाग आहेत स्प्लिट पॅटर्नमध्ये विशेष करून ते मिसअलाइनमेंट झाले असतील, मॅच झाले नसतील. कोरचं लोकेशन, आता हे कोर शिफ्ट तुम्हाला दाखवतो, तर कोरचं लोकेशन व्यवस्थित पोझिशनिंग झालं नसेल किंवा त्याचं लोकेशन व्यवस्थित नसेल माउल्ड कॅव्हिटीमध्ये, तरी हा कोर शिफ्ट दिसतोय तुम्हाला. किंवा जे कोर बॉक्स आहेत ज्याद्वारे आपण कोर तयार करतो, कोर बॉक्समध्ये आपण कोर तयार करतो, ते फॉल्टी असतील. हे त्याचे कारण आहेत. म्हणजे दोन भाग पॅटर्नचे व्यवस्थित एकमेकाला अलाइन झाले नसतील, मॅच झाले नसतील, किंवा फ्लास्क जे आहेत ते फॉल्टी असतील किंवा मिसअलाइनमेंट झाले असतील त्याच्यामध्ये,
किंवा लोकेशन जे कोरचं आहे ते व्यवस्थित नसेल, पोझिशन व्यवस्थित नसेल, लोकेशन व्यवस्थित नसेल कोरचं, किंवा जे कोर बॉक्स आहेत ते फॉल्टी कोर बॉक्स आपण वापरले. मग ह्याचे रेमेडीज काय आहेत? तर व्यवस्थित अलाइनमेंट करायचं आहे, पॅटर्नच्या 2 भागाचं व्यवस्थित अलाइनमेंट करायचं आहे, माउल्डिंग फ्लास्क किंवा माउल्डिंग बॉक्सचं आपल्याला व्यवस्थित अलाइनमेंट करायचं आहे, कोरला प्रॉपरली लोकेट करायचं आहे. त्याच्यानंतर जे डोवेल्स आहेत, मी मगाशी म्हणलं की पॅटर्न जे स्प्लिट पॅटर्न आहे त्याचे डोवेल पिन्स वापरतो आपण अलाइनमेंट होण्यासाठी. तर ते फॉल्टी असतील तर ते रिप्लेस करायचे आहेत किंवा चेंज करायचे आहेत, रिपेअर करायचे आहेत. त्यानंतर कोर बॉक्स ज्याच्यामध्ये आपण कोर तयार करतो ते सुद्धा फॉल्टी असतील तर रिप्लेस करायचे आहेत किंवा रिपेअर करायचे. चौथा डिफेक्ट आहे तो म्हणजे वरपेज. व्रॅपेज म्हणजेच काय? अनइंटेन्शनल आणि अनडिझायरेबल डिफॉर्मेशन. जेव्हा मोल्टन मेटलचं सॉलिडिफिकेशन होत असेल तेव्हा अनडिझायरेबल किंवा अनइंटेन्शनल डिफॉर्मेशन त्यामध्ये होतं. जेव्हा त्याचं सॉलिडिफिकेशन होतं मोल्टन मेटलचं तेव्हा ते अनइंटेन्शनली होतं डिफॉर्मेशन, त्याला आपण वरपेज असं म्हणतो. आता बघा हा पार्ट आहे आणि हा असा डिस्टॉर्ट झालेला आहे. आपण डिस्टॉर्शन अलाउन्स पाहिला होता. तर असा बेंड झाल्यासारखं झालं आहे किंवा ते डिस्टॉर्ट झालेलं आहे हॉट सरफेस. ओके, तर हे कशामुळं होतं? तर ह्याच्यामध्ये गेटिंग सिस्टीम व्यवस्थित नसेल, रायझर रनर हे व्यवस्थित नसेल, इनप्रॉपर असेल, ज्याच्यातनं मोल्टन मेटल जातं ते इनप्रॉपर असते, गेटिंग सिस्टीम, रनर आणि रायझर. किंवा जे म्हणतो ना अनइवन थिकनेस असेल, म्हणजे कंटिन्युअस असे फ्लॅट सरफेस असतील तर काय होऊ शकतं? त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन होऊ शकतं. म्हणजे आपल्याला डिझाईन चेंज करावं लागेल. म्हणजे आपण जे डिस्टॉर्शन अलाउन्स वगैरे आपण पाहिले होते ते अलाउन्सेस आपल्याला कन्सिडर करावं लागतील, की जर फ्लॅट सरफेस असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये डिझाईन चेंज करावं लागेल, म्हणजेच कास्टिंग डिझाईन मॉडिफाय करावं लागेल किंवा प्रॉपर डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन आपण अचीव करावं लागेल. कारण अनइवन सॉलिडिफिकेशन किंवा अनइवन थिकनेस, अनइवन श्रिंकेज होत असतं म्हणून डिस्टॉर्शन होऊ शकतं. नेक्स्ट डिफेक्ट इज थिन अँड फ्लॅश. थिन म्हणजेच काय? असं पातळ प्रोजेक्शन, थिन मेटलचं प्रोजेक्शन. आता इथं तुम्हाला दिसतंय बघा, हा ॲक्च्युली हा कॉम्पोनंट आहे आणि इथं असं पातळ असं लेयर दिसतंय तुम्हाला, किंवा थिन मेटलचं प्रोजेक्शन दिसतं की जो कॉम्पोनंटचा भाग नाही पण थिन मेटलचं प्रोजेक्शन इथं तुम्हाला दिसतंय. तर त्याला आपण म्हणतो फिन किंवा त्याला फ्लॅश असं पण म्हणतो. ह्याचे कॉजेस काय आहे की बघा, की आपण म्हणतो पार्टिंग लाईन. तर पार्टिंग लाईनमध्ये समजा आपण वरचा भाग आणि खालचा भाग माउल्टचा हा व्यवस्थित असेंबल केला नाही तर पार्टिंग सरफेसच्या इथं मेटल काय होऊ शकतं? त्या पार्टिंग सरफेसच्या इथं फ्लो होऊ शकतं, म्हणजे त्याच्यामध्ये थिन प्रोजेक्शन त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतं. किंवा कोर जे आहे ते व्यवस्थित असेंब्ली केले नसतील. माउल्ड म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग माउल्डचा हा व्यवस्थित क्लॅम्प केला नसेल, तिथं जर समजा स्पेस राहिली पार्टिंग लाईनला जरा, तर त्याच्यातनं मोल्टन मेटल हे फ्लो होतं, म्हणजेच तिथं थिन प्रोजेक्शन तयार होऊ शकतं. किंवा जे काही रॅपिंग आहे, म्हणजे आपण जो काही पॅटर्न आहे तो बाहेर काढतो सँडमधनं, ते एक्सेसिव्ह झालं तरीसुद्धा त्यामध्ये पॅटर्नचं जे रॅपिंग आहे, पॅटर्न आपण जे सँडमधनं बाहेर काढतो, विड्रॉ करतो पॅटर्न सँडमधनं, ते एक्सेसिव्ह झालं किंवा वरच्या भागामध्ये माउल्टच्या आपल्याला समजा इन्सफिशियंट वेट असेल वरच्या भागामध्ये, कोपचा जो भाग आहे माउल्टचा वरचा भाग म्हणजे कोप, त्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे जास्त कमी वेट असेल, समजा इन्सफिशियंट वेट असेल, तरीसुद्धा त्यामध्ये फिन्स किंवा फ्लॅश हा डिफेक्ट येऊ शकतो. यासाठी काय करायचं आहे आपल्याला? तर माउल्टची किंवा कोरची व्यवस्थित असेंबल करायचं आहे. त्याच्यानंतर सफिशियंट वेट आपल्याला कोप जो भाग आहे त्याला सफिशियंट वेट द्यायचा आहे. माउल्टचा जो टॉप पोर्शन आहे त्याला सफिशियंट वेट आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. आणि आपल्याला जी माउल्डिंग प्रोसेस आपण करणार आहे ती व्यवस्थित करायची आहे. त्याच्यानंतर गेट्स वगैरे पण आपल्याला व्यवस्थित प्रोव्हाइड करायचे आहे, गेटिंग सिस्टीम. नेक्स्ट आहे स्वेल म्हणजे काय होतं पहा, की जी माउल्ट कॅव्हिटी आहे ती एनलार्ज होते मोल्टन मेटलच्या प्रेशरमुळं. आता बघा तुम्हाला इथं दिसतंय स्वेल हा डिफेक्ट काय, की हा आपला डिझायर्ड कॅव्हिटी आहे, ही डिझायर्ड कॅव्हिटी आहे डिझायर्ड डायमेन्शनची, पण ही माउल्ट कॅव्हिटी काय झाली तर एनलार्ज झालेली.
मोल्टन मेटलच्या प्रेशरमुळे ही माउल्ट कॅव्हिटी तर काय झाली, एनलार्ज झाली माउल्ट कॅव्हिटी, त्याला स्वेल असं म्हणतो. मग आपलं जे सँडचं रॅमिंग आहे ते व्यवस्थित नसेल किंवा माउल्ट जे आहे ते व्यवस्थित सपोर्ट केले नसतील तर ही आपल्याला डिफेक्ट स्वेल नावाचा ऑब्झर्व होतो. म्हणजे रॅमिंगच्या रिलेटेड हा डिफेक्ट आहे. रॅमिंग व्यवस्थित नसेल किंवा माउल्ट्स हे व्यवस्थित सपोर्ट केले नसतील, माउल्डिंगच्या रिलेटेड किंवा रॅमिंगच्या रिलेटेड हा डिफेक्ट आहे. मग ह्याच्या रेमेडीज काय आहेत की व्यवस्थित रॅमिंग केलं पाहिजे, जो मोल्टन मेटलचा फ्लो आहे तो युनिफॉर्म ठेवला पाहिजे म्हणजे गेटिंग सिस्टीमद्वारे, किंवा माउल्डला व्यवस्थित सपोर्ट दिला पाहिजे. ठीक आहे, ॲडिक्वेट सपोर्ट माउल्डला प्रोव्हाइड केला पाहिजे. माउल्डची आणि कोरची स्ट्रेंथ जी आहे ती इन्क्रीज केली पाहिजे, म्हणजे सँडमध्ये स्ट्रेंथ असली पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे ड्रॉप. नेक्स्ट डिफेक्ट इज ड्रॉप. ड्रॉप म्हणजे काय होतं तर ड्रॉपमध्ये इरेग्युलर डिफॉर्मेशन ऑफ कास्टिंग प्रोड्यूस व्हेन पोर्शन ऑफ सँड ड्रॉप इन टू द मोल्टन मेटल. सँडचा काही भाग हा मोल्टन मेटलमध्ये खाली पडतो, ड्रॉप होतो. मग हे कशामुळं असेल तर सँडमध्ये स्ट्रेंथ व्यवस्थित नसेल. ओके, लो स्ट्रेंथची सँड वापरली आपण तर काय होणार आहे, वरचा भाग थोडासा त्यामध्ये खाली पडणार आहे मोल्टन मेटलमध्ये. ओके, किंवा तो ड्रॉप होणार आहे काही भाग सँडचा. कारण का, सँडमध्ये स्ट्रेंथच नाही आहे, कमी स्ट्रेंथ आहे, किंवा जे रॅमिंग केलं आहे ते व्यवस्थित केलं नाही, म्हणजे हा अतिशय सॉफ्ट रॅमिंग केलं असेल तर त्याच्यामध्ये जे काही म्हणतो आपण की जे पार्टिकल आहेत ते बाइंड होत नाही, किंवा कोहेजन म्हणतो आपण त्याला, कोहेजिव्हनेस सँडची प्रॉपर्टी म्हणजे स्ट्रेंथ ही कमी होणार आहे जर सॉफ्ट रॅमिंग केलं तर. त्याच्यानंतर जे सँडचं प्रोजेक्शन आहे त्याच्यामध्ये बळकटता नसेल तरीसुद्धा हे डिफेक्ट होतो. मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला गेटिंग सिस्टीम किंवा जे काही प्रॉपर माउल्डिंग आहे ती करावी लागेल, व्यवस्थित करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला जे सँडचं कॉम्पोजिशन आहे ते मॉडिफाय करावं लागेल जेणेकरून सँडमध्ये स्ट्रेंथ वाढेल. त्याच्यानंतर आपल्याला जे रॅमिंग करतो आहे ते जास्त सॉफ्ट पण करून चालणार नाही, जास्त हार्ड पण करून चालणार नाही. त्यामुळं आपल्याला व्यवस्थित रॅमिंग करावं लागेल, प्रॉपर पद्धतीनं रॅमिंग करावं लागेल. आणि सँडच्या प्रोजेक्शनला किंवा कोरला हे व्यवस्थित सपोर्ट किंवा बळकटता देण्यासाठी आपल्याला ॲडिक्वेट रेन्फोर्समेंट त्या सँडच्या प्रोजेक्शनला किंवा कोरला आपल्याला सपोर्ट द्यावा लागेल. नेक्स्ट डिफेक्ट इज डर्ट. डर्ट म्हणजेच काय, जर आपल्याला कास्टिंगमध्ये असं थोडंसं घाण आढळून येते, ठीक आहे, म्हणजे डर्ट पार्टिकल ऑब्झर्व होतात कास्टिंगमध्ये किंवा थोडे सँड पार्टिकल ऑब्झर्व होतात. हे कशामुळं होतं तर आपलं जे मॉल्डिंगचं हँडलिंग आहे ते व्यवस्थित झालं नसेल, किंवा त्या मोल्टन मेटलमध्ये सँड पार्टिकल आले असतील, किंवा जे काही मळी म्हणतो ती स्किमिंग म्हणजे काय की घाण वरचा जो लेयर असतो मोल्टन मेटलचा तो बाहेर काढणे, वरचा जे घाण असते स्किमिंग करतो, किंवा आपलं जे काही स्लॅग असतात वरती जे तरंगतात मोल्टन मेटलच्या वरती स्लॅग असतं ते व्यवस्थित आपण रिमूव्ह केलेलं नसेल, ऑलरेडी त्याच्यात स्लॅग असेल तर आपल्याला तो डर्ट म्हणजे घाण आपल्याला कास्टिंगमध्ये एम्बेडेड झालेली दिसते, किंवा कास्ट पार्टमध्ये ती डर्ट ऑब्झर्व होते किंवा सँड ऑब्झर्व होते. तर डर्ट हा डिफेक्ट आहे. म्हणजे आपल्याला माउल्टची हँडलिंग व्यवस्थित करावं लागेल. आपल्याला जे स्टेनर कोर आपण पाहिलेलं होतं, स्टेनर कोर काय करतं की जे काही डर्ट असेल ते ट्रॅप करतं आणि क्लीन मेटल त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतं माउल्ट कॅव्हिटीला. तर ते स्टेनर कोर म्हणजे तशा पद्धतीचे डर्ट ट्रॅप आपल्याला यूज करावे लागतील, किंवा जे माउल्डिंग, गेटिंग आणि मेल्टिंग टेक्निक आहेत त्या चांगल्या पद्धतीनं ॲडॉप्ट करावं लागतील, यूज करावं लागतील. हँडलिंग व्यवस्थित माउल्टचं करावं लागेल. नेक्स्ट आहे स्कॅब हा डिफेक्ट काय आहे की माउल्टचा जो फेस आहे तो लिफ्ट होतो आणि मेटल जो काही लिफ्ट झालेला पोर्शन आहे त्याच्या आतमध्ये पेनिट्रेट होतं, ओके, किंवा फ्लो होतं. तर याला आपण स्कॅब म्हणतो. म्हणजे काय होतं की माउल्टचा फेस हा लिफ्ट झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोल्टन मेटल जे आहे ते फ्लो व्हायला सुरुवात होतं थिन लेयरच्या स्वरूपात.
त्यामध्ये लिक्विड पेनिट्रेट किंवा मोल्टन मेटल जे पेनिट्रेट झालेलं आहे बिहाइंड द लेयर ऑफ सँड, त्यामध्ये स्कॅब हा डिफेक्ट येतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा स्कॅब हा डिफेक्ट तुम्हाला इथं दिसतोय. तर ह्यामध्ये कशामुळं, तर आपलं जे युनिफॉर्म फील्ड असतो मोल्टन मेटलचा, तो युनिफॉर्म नसर अतिशय स्लो रनिंग होत असेल मोल्टन मेटलचं, गेटिंग सिस्टीम व्यवस्थित नसेल, आपली स्लो रनिंग मोल्टन मेटलचं होत असेल, किंवा ज्यामध्ये सँडमध्ये मॉइश्चर असेल, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ नसेल किंवा परमिएबिलिटी कमी असेल, त्याच्यानंतर रॅमिंग जे करतो ते आपलं व्यवस्थित केलं नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या सँडमध्ये जे कोहेसिव्हनेस आहे ते आलेलं नाही आहे, किंवा फाईन सँड आपण वापरली, अतिशय बारीक सँड आपण वापरली, तर त्याच्यामुळे हा डिफेक्ट होतो. ह्यासाठी काय करायचं आहे की जी सँड वापरायची आहे ती प्रॉपर ग्रेन साईजची वापरायची आहे, त्याच्यामध्ये परमिएबिलिटी ही प्रॉपर्टी यावी अशा पद्धतीने वापरायची आहे, आणि जे रॅमिंग करतो ते व्यवस्थित करायचं आहे, आणि गेटिंग सिस्टीम पण आपल्याला मॉडिफाय करायची आहे, कारण मोल्टन मेटल हे स्लो रन होतं. तर हे स्कॅब म्हणजे काय कळलं असेल की माउल्टचं फेस लिफ्ट होतो आणि मेटल फ्लो होतं ॲट लोअर पोर्शन. जो लिफ्ट झाला आहे त्याच्या पाठीमागं हे मोल्टन मेटल फ्लो होतं त्या थिन लेअरमध्ये, थिन लेअरसारखं ते अशा पद्धतीने स्कॅब आपल्याला ऑब्झर्व होतो. बिहाइंड द सरफेस लेअर ऑफ सँड लिक्विड पेनिट्रेट, मोल्टन मेटल पेनिट्रेट बिहाइंड द surface layer of sand because the mold face lift and the space which is available in that space the molten metal flows. हे कशामुळे होतं, तर प्रॉपर रॅमिंग नसल्यामुळं, त्याच्यानंतर मॉइश्चर असल्यामुळे सँडमध्ये, किंवा मोल्टन मेटल हे स्लो रन होत असेल, किंवा फाईन सँड आपण वापरली तर त्यामुळे व्यवस्थित सँड ग्रेन साईज आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि ती वापरावं लागेल. त्याच्यानंतर आहे मिश्रण आणि कोल्ड शट. मिश्रण आणि कोल्ड शट. मिश्रण म्हणजेच काय, आता इथं तुम्हाला दिसतंय की पूर्ण कॅव्हिटी भरली जात नाही, काही भाग तसाच राहतोय, पूर्ण कॅव्हिटीपर्यंत मोल्टन मेटल फ्लो होत नाही, त्यामुळं त्याला मिश्रण किंवा शॉर्ट रन असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर कोल्ड शट म्हणजे काय, अशा पद्धतीनं बाहेरच्या साईडनं असं क्रॅकसारखं आपल्याला ऑब्झर्व होतोय. ठीक आहे. म्हणजेच काय की जेव्हा आपल्याला जे मोल्टन मेटल आहे त्यामध्ये दोन स्ट्रीम असतील समजा, त्या दोन स्ट्रीम ह्या एकमेकामध्ये फ्यूज होत नाही, त्यामुळे डिस्कंटिन्युटी इथं तयार होते. जेव्हा आपलं अनइवन सेक्शन आपल्या पॅटर्नचे आपण असेंबल करतो, अनइवन सेक्शन पॅटर्नचे आपण असेंबल करतो, मग त्यामध्ये कॅव्हिटी तयार करण्यासाठी अनइवन सेक्शन आपण पॅटर्नचे असेंबल केले, तर काय होतात, जे दोन स्ट्रीम आहे, आता इकडून एक स्ट्रीम आहे आणि इकडून एक बघा दोन स्ट्रीम आहेत मोल्टन मेटलच्या, इकडून एक स्ट्रीम आहे आणि इकडून एक स्ट्रीम आहे, त्या काय होतात एकमेकाला असं, ज्या स्ट्रीम आहेत दोन त्या फ्यूज होत नाहीत व्यवस्थित, एकमेकाला फ्यूज होत नाहीत. दोन स्ट्रीम मोल्टन मेटलच्या, इकडून एक आलं स्ट्रीम आणि इकडून एक स्ट्रीम आली, ते इथं फ्यूज झालेले नाहीत व्यवस्थित, त्यामुळे आपल्याला असं थोडंसं कोल्ड शट हा डिफेक्ट आपल्याला क्रॅकसारखं थोडंसं बाहेरच्या साईडनं आपल्याला ऑब्झर्व होतं, कारण ते फ्युजिंग व्यवस्थित होत नाही, त्यामुळं अनइवन फ्युजिंग होतं त्यामध्ये, ते त्याला आपण कोल्ड शट आपण म्हणतो, किंवा डिस्कंटिन्युटी अशी तयार होते. तर ह्याचे कॉजेस आहेत, थिन सेक्शन आपण किंवा वॉल थिकनेस कमी असेल किंवा थिन सेक्शन आपण वापरले, त्याच्यानंतर गेटिंग सिस्टीम व्यवस्थित नसेल किंवा स्लो पोरिंग असेल, आणि फ्लुइडिटी जी आहे मोल्टन मेटलची ती कमी असेल, लॅक असेल, व्यवस्थित फ्लो होत नसेल मोल्टन मेटल. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, गेटिंग आणि रायझिंग सिस्टीमचं डिझाईन चेंज किंवा प्रॉपर डिझाईन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पॅटर्नचं इन्स्पेक्शन करायचं आहे की जेव्हा आपण अनइवन सेक्शन आपण पॅटर्नचे असेंबल करतो तेव्हा आपल्याला त्याचं पण इन्स्पेक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर पोरिंग टेम्परेचर आपल्याला प्रॉपर सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट डिफेक्ट इज हॉट टियर्स किंवा पूल. हॉट टियर्स किंवा पूल म्हणजे इंटरनल किंवा एक्सटर्नल क्रॅक्स आपल्याला इथं ऑब्झर्व झालेले आहेत. पहा, इंटरनल किंवा एक्सटर्नल क्रॅक्स आपल्याला इथं ऑब्झर्व होतात.
आफ्टर सॉलिडिफिकेशन ऑफ मेटलचं सॉलिडिफिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याला इंटरनल किंवा एक्सटर्नल क्रॅक्स ऑब्झर्व होतात. त्याला हॉट टियर किंवा पुल हा डिफेक्ट म्हणतो. मग हे कशामुळं, तर जे कोअर आहे त्याची कोलॅप्सिबिलिटी कमी असेल किंवा डिझाईन व्यवस्थित नसेल आपलं कास्टिंगचं, किंवा पोरिंग टेम्परेचर व्यवस्थित नसेल. तर ह्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला डिझाईन मॉडिफाय करायचं आहे, पोरिंग टेम्परेचर करेक्ट ठेवायचं आहे आणि कोलॅप्सिबिलिटी पण कोअरची आणि सँडची इम्प्रूव्ह करायची आहे. जेणेकरून तुम्हाला माहिती आहे कोलॅप्सिबिलिटी काय आहे, जेव्हा फ्री कॉन्ट्रॅक्शन किंवा श्रिंक होत असतं, मोल्टन मेटल जेव्हा सॉलिडिफाय होत असत तेव्हा त्याचं फ्री कॉन्ट्रॅक्शन झालं पाहिजे, नसता त्याच्यामध्ये टियर किंवा क्रॅक्स ऑब्झर्व होतात. मग हे टाळण्यासाठी कोलॅप्सिबल पाहिजे, सँड हे काय पाहिजे, कोलॅप्सिबल पाहिजे. त्याच्यात कोलॅप्सिबिलिटी कमी असेल तर क्रॅक्स आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतात, किंवा आपलं जे कास्टिंगचं डिझाईन आहे ते व्यवस्थित नसेल तरी आपल्याला हे क्रॅक्स ऑब्झर्व होऊ शकतात, किंवा जे पोरिंग टेम्परेचर आहे ते व्यवस्थित नसेल तरी आपल्याला हे क्रॅक्स ऑब्झर्व होऊ शकतात. नेक्स्ट डिफेक्ट इज रनआउट. रनआउट म्हणजेच काय की मोल्टन मेटल कुठेतरी लीक झालेलं असतं. माउल्डमधनं मोल्टन मेटल लीक झाल्याच्यानंतर हा डिफेक्ट दिसतो. जेव्हा आपण पोरिंग करणार आहे मोल्टन मेटलचं तेव्हा माउल्डमधनं हे मोल्टन मेटल लीक होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे इनकम्प्लीट कास्टिंग आपल्याला ऑब्झर्व होतं. मग रनआउट हा काय आहे की डिफेक्टिव्ह माउल्डिंग बॉक्स आपण वापरले, किंवा आपलं जे काय पोरिंग प्रेशर आहे ते एक्सेसिव्ह असेल, किंवा माउल्डचं वेट म्हणजे जे माउल्डला रेन्फोर्समेंट म्हणतो, माउल्डला बळकटता येण्यासाठी जे गॅझर्स वगैरे आपण वापरतो, हँड टूलच आहे रेन्फोर्समेंट येण्यासाठी माउल्डमध्ये, तर ते इनसफिशियंट माउल्ड वेट असेल तरी हा डिफेक्ट होऊ शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर जे काही वरचे रिझन आहे त्याच्यामध्ये करेक्टिव्ह मेजर्स आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजेच काय, माउल्डिंग बॉक्स जर डिफेक्टिव्ह असेल तर रिपेअर किंवा रिप्लेस करावे लागतील. माउल्ड वेट आपल्याला त्यामध्ये माउल्डमध्ये बळकटता येण्यासाठी, रेन्फोर्समेंट येण्यासाठी आपल्याला प्रॉपर वेट आपल्याला त्यामध्ये वापरावं लागणार आहे, किंवा रेन्फोर्समेंट सँडला द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर जे पोरिंग टेम्परेचर आणि प्रेशर आहे ते व्यवस्थित प्रॉपरली मेंटेन करावं लागणार आहे. नेक्स्ट इज हॉनिकॉम्बिंग किंवा स्पॉन्जिनेस. जे मधमाशाचं पोळं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात की नंबर ऑफ कॅव्हिटीज असतात, किंवा स्मॉल कॅव्हिटीज असतात असं हेक्झॉगोनल सारख्या. तशा कॅव्हिटी एकमेकाला असे जोडून असतात, किंवा स्पॉन्जिनेस आपण म्हणतो, स्पंजसारखा स्पॉन्जिनेस. तर तो डिफेक्ट आपल्याला तशा पद्धतीचं कास्ट पार्टवर आपल्याला ऑब्झर्व होतं की जे काही स्मॉल कॅव्हिटीज आहेत ते एकमेकाच्या म्हणजे जवळ थोड्या म्हणजे अशा कॅव्हिटीज ज्या आहेत त्या एकमेकाच्या जवळ दिसून येतात, किंवा स्पॉन्जिनेस आपल्याला त्यामध्ये दिसून येतो, तेव्हा हा डिफेक्ट आपण म्हणतो. मग हे कशामुळे होतं, मोल्टन मेटलमध्ये जर घाण असेल, किंवा जे स्किमिंग आहे, स्किमिंग म्हणजेच काय की वरचं जे स्लॅग वगैरे आहे, जे काही वरचं लेयर आहे ते आपण रिमूव्ह करतो, घाण जे असेल वरती मोल्टन मेटलच्या ते रिमूव्ह करतो, त्याला स्किमिंग म्हणतो. तर ते इम्प्रॉपर असेल, ते व्यवस्थित केलेलं नसेल, किंवा मोल्टन मेटलमध्ये डर्ट जशी आहे तसं इम्प्युरिटीज असतील, जास्त इम्प्युरिटीज असतील तर हा डिफेक्ट दिसू शकतो. मग ह्याच्या रेमेडीज काय, मोल्टन मेटलमधले डर्ट रिमूव्ह करावे लागेल, व्यवस्थित स्किमिंग करावे लागेल, आणि आपल्याला इम्प्युरिटीज मोल्टन मेटलमध्ये अवॉइड करावं लागतील. लास्ट डिफेक्ट इज रॅट टेल ऑर बकल. रॅट टेल म्हणजे उंदराचं जसं शेपूट असतं तशा पद्धतीनं हा इथं दिसतंय तुम्हाला, असं शेपटासारखं असं तुम्हाला तिथं कास्ट पार्टवर ऑब्झर्व होतं असं. तर हे काय आहे की जेव्हा कॉम्प्रेशन फेल्युअर ऑफ थिन लेअर ऑफ माउल्डिंग सँड, तर हे जे कॉम्प्रेशन फेल्युअर झालेलं आहे जे माउल्डिंग सँडचं, त्याच्यामुळं रॅट टेल ऑब्झर्व होतो. मग ते स्लाईट असेल तर रॅट टेल ऑब्झर्व होतो, आणि ते जर जास्त प्रमाणात कॉम्प्रेशन फेल्युअर झालं असेल तर बकलिंग ऑब्झर्व होतं. म्हणजे काय होतं की सँडचं एक्सपान्शन होतं. ठीक आहे, सँडचं एक्सपान्शन होतं आणि हा डिफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होतो. म्हणजे कॉम्प्रेशन फेल्युअर होतं म्हणजे थोडंसं एक्सपान्शन होतं सँडचं, तर त्यावेळेस हा डिफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होतो. मग ह्याचे कारण काय आहे की माउल्डमध्ये जर हार्डनेस असेल जास्त प्रमाणात, किंवा माउल्डमध्ये जे काही आपण ॲडिटिव्ज वापरतो, मिसलेनियस मटेरियल वापरतो ते कमी प्रमाणात वापरले असतील, म्हणजे माउल्डिंग सँडमध्ये आपण मिसलेनियस मटेरियल वापरतो, जसे की वूड फ्लॉवर आहे, कोल डस्ट आहे, लाईमस्टोन आहे, सोडा, पोटॅश, असे मिसलेनियस मटेरियल आपण सँडमध्ये वापरत असतो, ते कमी प्रमाणात वापरले असतील, किंवा
जे कास्टिंग आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस असे लार्ज सरफेस असतील तर हा कॉम्प्रेशन फेल्युअर आपल्याला ऑब्झर्व होतो. तो कॉम्प्रेशन फेल्युअर स्लाईट असेल तर असं रॅट टेल दिसतं, म्हणजे असं उंदराचं जसं शेपूट असतं जसं दिसतं. किंवा तो जर जास्त असेल कॉम्प्रेशन फेल्युअर तर बकलिंग ऑफ सँड किंवा बकल्स हा डिफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होतो. तर ह्यासाठी काय आहे की रेमेडी काय आहे की माउल्डिंग सँडमध्ये ॲडिटिव्ज वापरायचे आहेत आणि कास्टिंग डिझाईन मॉडिफाय करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे डिफेक्ट आपण पाहिलेले, ह्या व्यतिरिक्त सुद्धा डिफेक्ट असू शकतात, ते तुम्ही पाहायचे आहेत. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. ह्यामध्ये एक लक्षात घ्या की डिफेक्टचं मिनिंग आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि त्याची कारणं, तुम्ही जर कारणं लक्षात ठेवले तर त्याचे रिमेडीज तुम्ही लिहू शकता. जे कारणं असतील त्याच्या उलट आपण केलं की आपल्याला रिमेडीज मिळणार आहेत. तर ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे कॉजेस आणि रेमेडीज लक्षात ठेवायच्यात वेगवेगळ्या डिफेक्टचे. या व्यतिरिक्त डिफेक्ट तुम्हाला ऑब्झर्व झाले तर तुम्ही अभ्यास करू शकता. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट क्लासला आपण प्लास्टिक मॉल्डिंग पाहणार आहे. हे झालं सगळं कास्टिंगच्या बाबतीत, मेटल कास्टिंगच्या बाबतीत. आता इथून पुढच्या लेक्चरला आपण प्लास्टिक माउल्ड कसं होतं, प्लास्टिकला वेगवेगळा शेप कसा देता येतो, प्लास्टिक माउल्डिंग म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर आज आपण इथंच थांबतो आहोत.